मुस्लिमांच्या टाउनशिपवरून नव्या वादाला तोंड फुटलंय। मुंबईपासून साधारण 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जतमधील टाउनशिपवरून वाद सुरू झालाय। ही टाउनशिप केवळ मुस्लिम समुदायासाठी असल्याचं प्रमोट केलं जातंय आणि या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेत राज्य सरकारला नोटीसही पाठवली आहे। बघूयात हा वाद नेमका काय आहे। मुंबई जवळील कर्जत तालुक्यात सुकून एम्पायर नावाची टाउनशिप उभारली जाते। मात्र या टाउनशिपमुळे नव्या वादाची पायाभरणी झाली, कारण ही टाउनशिप ही केवळ मुस्लिम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल नावाने प्रमोट केलं जात आहे। त्यामुळेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली। महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून 2 आठवड्यात या संदर्भातला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। मुंबईजवळच्या नेरळमध्ये सुकून टाउनशिपचा एका विशिष्ट धर्मासाठी फक्त मुस्लिम धर्मियांसाठीच इथं घरं मिळतील, आपल्या धार्मिक आचार विचारांचं पालन करता येईल अशा पद्धतीची जाहिरात बघितली आणि प्रचंड धक्का बसला। एका विशिष्ट धर्मासाठीच इथं घरं मिळतील हे असंविधानिक आहे, असंसदीय आहे, बेकायदेशीर आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या विचारधारेलाच आम्ही घरं विकू हा सरळ सरळ धार्मिक भेदभाव आहे। ज्या बिल्डरकडनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यावरती तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे। अशा प्रकारे धर्मांच्या आधारावर निवासी वसाहती स्थापन करणं थेट सांप्रदायिकतेला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं तक्रारदारानं म्हटलंय। परिणामी समानता आणि भेदभाव न करण्याच्या तत्वाचं उल्लंघन होतंय। दरम्यान या प्रकल्पाला कोणत्या तरतुदीनुसार मान्यता दिली हे सरकारने स्पष्ट करावे असे निर्देश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले। आपला देश संविधानाने चालतो। या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात, तसंच राज्यात राहतात, शहरात राहतात, जिल्ह्यात राहतात, तालुक्यात राहतात, गावात राहतात। त्यामुळे अशा पद्धतीने जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत। त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा, कारवाई तिथं करावी। आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत। मुंबईसह परिसरात गुजराती, जैन आणि मारवाडी समाजाच्या काही सोसायटी आहेत। यात नॉनव्हेज खाणाऱ्या मराठी माणसाला घर नाकारण्यात येतं। मराठी माणसांना मुंबईत बिल्डर आणि सोसायटीने घरं नाकारल्यानं या मुद्द्यावरून राजकारणही झालं। आता मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जतमध्ये धर्माच्या आधारावर टाउनशिप उभी राहते। त्यामुळेच याबाबतचा वाद निर्माण झालाय। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, रायगड।